तर मित्रांनो, मी ब्लॉगवर मी तुमचं स्वागत करतो. पार्ट 3 मध्ये आपण सगळे पोहे खात होतो. आपलं नियोजन झालं होतं टकमक टोक बघायला जायचं. तर मित्रांनो, टकमक टोक बघा कसलं खतरनाक आहे. इथला दगड तुम्हाला दिसतोय का? किती झाडांपेक्षा मोठा आहे बघा. तर मित्रांनो, तुम्हाला माहित तर आहे का, ही सह्याद्रीच्या कुशीत बसलेली एक मोठी खोल दरी आहे. ह्या ठिकाणावरून शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना शिक्षा देत जात असे. मित्रांनो, किती खोल आहे दरी बघा. परत मित्रांनो, आपण गेलो राजवाडा बघण्यास. हा राजवाडा आहे ना, लाकडी आणि चिरेबंदीत दगडापासून बनवलेला आहे. मित्रांनो बघा कसला आहे राजवाडा. तर मित्रांनो, तुम्हाला या राजवाड्याची अशी एक रचना माहित आहे का? तुम्हाला नसली माहित तर मी आहेच की तुम्हाला सांगतो. तर ह्या राजवाड्यात कुठल्या पण कोपऱ्यात हळू बोललं किंवा एक साधी पिन तरी टाकली ना, तर राजगादीपर्यंत ऐकाय जातं. अशी एक महत्वाची रचना आहे. तर परत आपण तिथनं गेलो धान्याचा कोठारा बघायला. तर तिथं गेल्यानंतर असला भव्य मोठा कोठारा होता ना मित्रांनो. आत गेल्यानंतर असला खतरनाक दृश्य होतं ना, तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. एकदम खतरनाक बघा, कसलं खतरनाक आहे. तर मित्रांनो, परत आपण गेलो वाघ दरवाजा बघण्यासाठी. तिथं जातानंतर असला रस्ता होता ना, तुम्हाला काही शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही बघाच की हा दरवाजा रायगड किल्ल्यावरती गुप्त दरवाजा आहे मित्रांनो, आणि पश्चिमकडील अवघड दरीत उतरतो मित्रांनो. आणि मित्रांनो, हा दरवाजा वाघाच्या उघड्या जबड्यासारखा दिसतो, म्हणून या दरवाजाला वाघ दरवाजा असं नाव दिलेलं आहे. मित्राला आपण म्हणत होतो तिथनं खाली येऊ नको, पण कार्यकर्ता तिथनं खाली झाला. परत मग आपण गेलो तोफा बघण्यासाठी. मित्रांनो, तोफा बघितल्या ना आलो खाली. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच मित्रांनो. कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि ब्लॉग आवडला असला तर फॉलो करून जावा तेवढं.